आणि आता या स्पेशल रिपोर्ट नंतर आपण काही सविस्तर बातम्या सुद्धा पाहूयात। शिंदेंच्या शिवसैनिकांचा आणखी एक प्रताप समोर आलाय। रमेश म्हात्रे प्रकरण ताजं असतानाच एक नवं प्रकरण उजेडात आलंय। खोटी कागदपत्र तयार करून त्यांनी इमारत उभारली। त्यांनी अनधिकृत इमारतीला अधिकृत दाखवून तिथल्या रहिवाशांची फसवणूक केली आहे। मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकल्यात। या आरोपींमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे। रामचंद्र माने आणि लक्ष्मण मिसाळ अशी या शिवसेना पदाधिकाऱ्यांची नावं आहेत। अमजद खान आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। अमजद, दोन शिवसेना पदाधिकारी काय नेमकं घडतंय डोंबिवलीमध्ये? एकीकडे रमेश म्हात्रे प्रकरण ताजं असतानाच आणखी काही शिवसैनिकांची नावं एका वेगळ्या प्रकरणात समोर आली आहेत। पक्षाच्या नेतृत्वाचा धाक उरला नाहीये का? बिलकुल सर, डोंबिवली पूर्वेतील सागाव परिसरात एक चार तोडून त्या ठिकाणी एक इमारत बांधली गेली होती आणि त्या इमारतीला अधिकृत दाखवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या खोटा कागदपत्र वापरला गेला होता। या प्रकरणी जेव्हा जे रहिवासी होते ज्यांची फसवणूक झाली होती त्यांच्या समोर हा प्रकरण आल्यानंतर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला। रामदास माने, लक्ष्मण मिसाल, रामदास टेकाले आणि मोहनलाल चौधरी या चौघांचे नाव आहे। मात्र यामध्ये जे दोन आहेत माने आणि मिसाल हे दोघे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत आणि या पदाचा फायदा घेत त्यांनी नागरिकांची फसवणूक केली होती। या चौघांना अटक देखील होत नव्हती। नागरिकांनी आंदोलन केला आणि केल्यानंतर अखेर चौघांना अटक झाली आहे। मात्र रमेश म्हात्रे यांच्या प्रकरण ताजे असताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांची फसवणूक झाली आणि त्या फसवणूक प्रकरणात त्यांना अटक होते। हे कुठेतरी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। एकूणच नेतृत्वाचं या सगळ्या प्रकारांकडे लक्ष आहे की नाही हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आणि नेतृत्व या प्रकरणात पक्षांतर्गत सुद्धा संघटनात्मक स्तरावर सुद्धा कारवाई करेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया। धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्स बद्दल।